गुडघे दुखतात ग माझे, घे ग बाळा. रिमोट हाताने उचलायचा असतो, मी नाही उचलणार. आई 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 शॉपिंग करून आली. शॉपिंग काय काय रे हे? हो ग आई, हळू. गुडघे दुखतायत ना तुझे, एक दिवस खाडकन आवाज येईल आणि चुरा होईल त्याचा. गबगा, हे काय? हे म्हणजे काय? कसली खरेदी एवढी? बघू बघू, मला बघू. काय आई किती छान ड्रेस मटेरियल आहे ना. यांचा आवडता रंग आहे. याचा जर ड्रेस मी शिवला ना तर हे तर मला मिठीच मारतील. गपना, काही बडबडते. हे म्हणजे एवढी शॉपिंग? ते आनंदीसाठी. हा ते कळलंय मला, दिसतंय ना, मला दिसतंय. लग्न झालंय तुझं. आता बायको आली घरात, तर गावची बायको आहे, तिच्याकडे कपडे नाही, त्यामुळे तू लगेच गेला. पण बाळा, आता लग्न झाल्या झाल्या बायकोचं ऐकायचं नसतं. खरेदीला जरा आवर घालायला पाहिजे की नाही. आता वर्षा म्हणाली तसं खरंच एखाद दिवशी माझ्या गुडघ्यांचा चुराच झाला तर डॉक्टरांना किती खर्च येईल, आहे का हिशोब? आणि तू असा उधळणारा मुलगा नाहीयेस माझा बाळा. आई, मी यांना नाहीच म्हणत होते. आई अगं बिल बघ किती झालंय. हे बघ 12,795. दिसतंय मला, डोळे चांगले आहेत माझे. हो, पण एवढं बिल कशामुळे झालं ते त्याच्यात कुठे लिहिलंय? कशामुळे? हा, आनंदीला ना खरेदी करता येत नाही. तिने काय केलं माहितीये? तिने तुझ्यासाठी महागातली साडी आणि वर्षासाठी महागातला ड्रेस विकत घेतला. बोल आता, काय गरज होती? काय गरज काय होती? आई नीट ऐक ना, तुझ्यासाठी साडी आणि माझ्यासाठी ड्रेस घेतलाय तिने. ते पण महागातला. बघू बघू बघू. हे नाही, हे माझ्यासाठी काय? हे नाही माझ्यासाठी, हे नसणार. अहो तू घेतलेस ना, तू दे ना. आई, काय ग? हे तुमच्यासाठी. हो बाई, ताई, हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? किती सुरेख साडी आहे ग. आई किती छान ड्रेस आहे ग. हा मी घातला ना तर आमचे हे. गप ना जरा, बघ ना कोण आहे आजूबाजूला. अगं हे बघतच बसतील माझ्याकडे असं म्हणणार होते मी. सात्विकच आहेस तू. ए बाळा, किती ग गोडुली आहेस तू. तू ना माझी सून नाही, माझी मुलगी आहे. नाही तर माझी मुलगी कधी मला साडी सोड, साधा रुमाल सुद्धा दिलेला नाही. काय ग आई? आणि राजा, ए सर, आता केलीस खरेदी, त्यात काय मोठं? खरेदी काय आपण रोज रोज करतो का बाबा? बोल झालं सोन्या, तू केलीस ना. आणलंस की नाही? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. हो हो. ए राजा, वा वा वा, एक कप चहा ठेवशील का? हो, ठेव ठेव. मी हे सगळं आठ ठेवून. हो ठेवणे ठेवणे. साडी कुठे आहे का? अगं बाई, ही माझी साडी. चांगले चांगले. ही आई ही रमासारखी वाटत नाही ना. रमाला अशा वेळी आपली आठवण पण यायची नाही. हो, रमासारखी नाही, रमापेक्षा पक्की वाटते मला. म्हणजे स्वतःसाठी एवढी खरेदी केली, तिच्या हातात मावत नव्हतं, आणि आपल्या हातात दिलं एक एक गाजर. पण गाजर कुठे आहे? गाजर म्हणजे ड्रेस ग, एक एक. काय करू हिचं मी या बावटपुरीचं. अहो, हा, एक विचारायचं होतं. बोल. आपण गणपती आणूया. माझी ना खूप श्रद्धा आहे बाप्पावर. म्हणजे मी बाप्पाची मूर्ती घडवताना त्याचं प्रत्येक रूप डोळ्यात साठवलंय. सगळं श्रद्धेने केलंय मी. आजवर माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलंय ते फक्त बाप्पाच्या आशीर्वादामुळे. म्हणजे बाप्पामुळे माझी पहिली कमाई झाली, बाप्पामुळे मी आबांना घर खर्चात मदत करू लागली. माझ्या हातात कला आहे हे पण मला बाप्पामुळेच कळलं. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ते पण बाप्पामुळे. आता सगळं बदललंय. म्हणजे ह्या वर्षी मी माझ्या मूर्त्या अर्धवट सोडून आलीय.
पण माझी श्रद्धा नाही कमी झाली. माझ्या माहेरची आठवण म्हणून प्लीज बसवूयात ना गणपती. आनंदी, तुझी श्रद्धा आहे मला मान्य आहे. मला तुझ्या श्रद्धेचा अपमान करायचा नाहीये. पण ह्या घरात गणपती येणार नाही. आनंदी अशी घाबरते काय भूत बघितल्यासारखी? नाही, ते बने वहिनी म्हणाले की तुम्ही घरी नाही आहेत, सगळे लंडनला गेलेत. बने असं बोलली? हो. हो बरोबर आहे. अगं माझ्या घरातले सगळेजण लंडनला गेलेत, फक्त मी एकटी इथे आहे. म्हणजे तिला ते माहिती नसेल ना. मी काय सगळ्या लोकांमध्ये फारशी मिसळत नाही. तू कशी आपली वाटतेस म्हणून तुझ्याशी बोलते. वहिनी, पण असे सणासुदीचे दिवस आणि तुम्ही घरी एकट्या, बरं वाटत नाही. तर काय करणार मी तरी. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. तू आहेस म्हणून तर मी आहे. काय मजेत? तू आहेस म्हणून तर मी मजेत आहे. बर काय बोलत काय बसलीये? आपल्याला जायचंय ना मार्केटमध्ये. चल मी करते. बाई हे इथेच आहे ना? तसंच जायचं आतमध्ये आहे ना लिफ्ट इथे. हे पण मी करते. बरोबर जी. हा त्यांनी शिकवलं त्या दिवशी. रिक्षा रिक्षा. रिक्षा रिक्षा. काय झालं? अगं ही मुंबई आहे, अशी सहजासहजी नाही थांबत रिक्षा. म्हणजे म्हणजे शिट्टी मार जोरात, थांबेल रिक्षा. शिट्टी? नाही हो वहिनी. अरे नाही काय नाही, खरंच मार, रिक्षा थांबेल. अहो माणसं आहेत आजूबाजूला. मार की. बघितलं? काही फरक पडला कोणाला? नाही ना. अशी कोणाला ऐकू येणारी शिट्टी? काय काय नाही, तू मार ना शिट्टी, जोरात मार, थांबेल रिक्षा. शिट्टी मार, नाहीतर मी निघे नाहीत ना. बघ आली की नाही रिक्षा. चल. ए मी जाते. आनंदी, तू मार्केटमध्ये गेली होतीस, जे हवं ते मिळालं? अहो काय करताय तुम्ही? करू नका प्लीज, मी करते. तुझा उपवास होता दिवसभर, उपाशी आहेस तू. तू जेवली पण नाहीस, मग तू आवरायचं पण नाही. नको असं नका करू, मी हा आवरेन. इथला नियम आहे. आई 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 काय काय झालं? काही नाही झालं. झोप आली आहे ना तुम्हाला? आत खोलीत जाऊन झोपा. झोपते. चिंगी चल, तू पण जा, लवकर जाऊन झोप. मला नाही झोपायचं, उद्या स्कूल पण नाहीये. मग स्कूल नाहीये म्हणून काय झालं? उशिरा झोपणार आहेस तू? असं काय नाहीये. वेळेत झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, मग हेल्थ चांगली राहते आपली, है ना? चल जा, बॅग घे तुझी. एवढी जड काय? काय त्यात? ती कसली तरी माती आहे. माती? हो. शाडूची माती आहे. एवढी माती कशासाठी? अरे बाबा शाळेत प्रोजेक्ट दिलाय, काही प्रोजेक्ट देतात. मला कंटाळा आलाय.
रेवा, मी घेऊ ही माती? मी तुला शाळेत न्यायला एक छान वस्तू बनवून देते. नाही जमणार तुला. बरं चिंगी, चला आता झोपायला जायचं. चला. तुला माहितीये मला माझे आबा काय म्हणतात ते? काय? आबा म्हणतात की जेव्हा आपण मातीशी नातं जोडतो तेव्हा हळूहळू मातीचा स्पर्श आवडायला लागतो, मग मातीचा वास आवडायला लागतो आणि मग ह्याच मातीतून गणपती बाप्पा आकार घ्यायला लागतो. तुला माहितीये मला काहीच कळलं नाही. खरंय, पण कळेल. आता असं गोळा करून दाखव मला. जरा बाजूला वा. राघवा जरा बघ, व्यवस्थित बघ, लेफ्ट राईट बघ. बरोबर आहे. बरोबर आहे. चला बरोबर आहे ग. चला पुढच्या तयारीला लागा आता. ए आनंदी, आपण बाप्पा असाच ठेवणार? मग आणखी काय करायचं? ए आजी, त्या भोईर काकांकडे किती छान डेकोरेशन केलंय माहितीये? सिंहाचं डेकोरेशन, त्याच्यानंतर त्याची दाढी. सिंहाला दाढी नसते. सिंहाला काय काय आयाळ. हा, ते आयाळ असते. हा हा, तेच तेच ते आय. आणि तुला माहितीये त्या पाटील काकांच्या घरी काय काय केलंय? काय असतं? त्यांच्या घरी तर अख्खं देऊळच केलंय. अगो बाई, देऊळ केलं का? हो. आपला गणपती बघ ना किती साधा आहे. कोण येणार चिंगीचा गणपती बघायला? रेवा येणार, सगळे येणार. आपली सगळी तयारी झाली ना, मग बघ आपला बाप्पा कसा दिसतो ते. सगळे म्हणतील चिंगीचा बाप्पा सगळ्यात सुंदर आहे. रेवा मला सांग, तुझ्याकडे रंग आणि क्राफ्ट पेपर आहे का? क्राफ्ट पेपर असेल आणि कलरचा तर अख्खा बॉक्सच आहे. थांब मी आणते. अगं ए, आता गणपतीच्या दिवसात रंगांचा काय गोंधळ घालते? ठीक आहे, काय चाललंय हिचं?
देवा डोळे उघड, ये चित्र बघ. वा, माझं चित्र आवडलं तुला? खूप. ये माझं चित्र, ये माझं चित्र. आनंदी, हे छानच जमलंय ग तुला. थँक्यू. खरंच की आता माझ्याकडे 2-2 चिंगी झाल्या. पण यातली खरी कोणती आणि खोटी कोणती? मी एक काम करू, मी दोघींचे गाल ओढून बघतो. जी ओरडेल ती खरी आणि दुसरी खोटी. ठीक आहे? अरे ती खोटी आहे. आता हिचे ओढूया. बाबा प्लीज नाही. ये, ये. बाबा नाही. ये. काय होतंय? कुठे काय होतंय आई? मारतेस काय तू? डान्स करतेय, अजून काय करतेय? हा असा? हो मग. अगं समोर बाप्पा बसले, त्यांची तरी भीती बाळग. काय ग तू? देवा गणपती बाप्पा, मला ना माफ कर. मी परत एकदा मागणं मागते, माझ्या लेकराला ना जरा सद्बुद्धी दे रे. काय ग आई तू? या या सगळ्यांनी या, सगळ्यांनी या. अगं हो? या. अरे बापरे, इतके जण? हे बघा, हा माझा गणपती आहे आणि हे सगळं जे डेकोरेशन आहे ना, ते सगळं आनंदीने केलेलं आहे. आता हा गणपती तर आहेच. बघा, ती ड्रॉइंग दिसते, ती कोणाची आहे सांगा बरं? चिंगीची. बरोबर आहे ना सॉलिड? चला चला पाया पडून घ्या, मी तुम्हाला प्रसाद देते. देवा, आता ही पोरं सगळी घरात पसारा घालणार. आई आई काय तुझं? जरा त्यांना तरी एन्जॉय करू दे ना. ती नाही ग, तुझं काय जाते बोलायला? पसारा माझ्या घरात होणार ना. आनंदी आहे ना आता. हा ती मी विसरले. आनंदीला विसरले. चिंगे चिंगे मला दे. आता खाल्लंस ना? थोडासा दे. मग आता दुसऱ्यांदा घ्यायचं नसतं सांगितलंय का गणपती बाप्पानी? दे दे ग, दे. चिंगे, चल डान्स करू. अगं या या बने काकू या. या 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 बघा, ना, या या या. बसवला की नाही आमच्या नवीन सुनेनं गणपती? हो, पण रमा असताना पण बसवायचे गणपती. हो, पण नंतर कुठे बसवला? मग मीच म्हंटल माझ्या सुनेला, आता तुला बसवायची इच्छा आहे ना ग बाई, मग बसव. मी बोलते राघवशी. आई, पण आनंदीने गणपतीची मूर्ती बनवल्यावर तुला टेन्शन आलं होतं दादाचं. मला टेन्शन? मला काही बोलते ना ही मुलगी माझी, म्हणजे ना राघव माझ्या शब्दाबाहेर नाही. आहे का? आहे. तुम्ही बघता तर इतकी वर्ष. आता का बघताय? पण आता आलात तर दर्शन करा ना. या या. नवीन सुनबाई कुठं दिसत नाही. अहो, ती स्वयंपाक करते. काय 2 वाजत आले ना, सगळ्यांना भूका लागल्यात. आनंदी, झाला का ग स्वयंपाक? हो आई, होतोय. अरे होऊ दे, निवांत होऊ दे. मला काही तशी घाई नाही, मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणते ना. माझं काय वहिनी, मी 4 तास सुद्धा बाप्पासाठी उपाशी राहू शकते. आई, किती गमतीशीर आहेस ग तू. आत्ता पण आलीस ना, मला खूप भूक लागली म्हणून. आणि आता कान वाजतात का ग तुझे? काही काय ऐकते? या मालिकेत ना या अशाच आहेत. बाप्पा, या दोघींना प्रसादाबरोबर थोडीशी अक्कल दे.
सुनीला ती कामाला लावलेली दिसते. आता या दोघींचा आणखीन पावणार आहे. काकू सगळ्यांना सांगा की चिंगीचा गणपती खूप भारी आहे. काकू अख्ख्या बिल्डिंगला सांगा की चिंगीचा गणपती बेस्ट आहे. हो ग बाई हो. चिंगीचा गणपती जगात भारी. आईला नाही प्रसाद देणार? ए चिंगी, हा बोल आनंदी. येतेस ना ग पहिला मोदक करायला? हो हो आले, मला मोदक करायचा आहे. आतू हा आता या पुढचा प्रसाद तू वाट. हो आले आले. बघितलं नव्या सुनेनं किती लळा लावला चिंगीला तो. मग त्यासाठीच तर आणलंय हिला. उगाच नाही दुसरं लग्न लावून दिलं. हो पण आनंदीने स्वतःहून दिले तर हे आईने नाही काही सांगितलं तिला. हे घे वर्षा, मोदक घे आणि तोंड बंद ठेव. बाबा चल ना, आरती पण संपली. नमस्कार. नमस्कार. जरा कामात होतो म्हणून येऊ शकलो नाही. अहो मोदक. अरे वा, मस्तच झाले जा मोदक. अगदी रमा वहिनींच्या हातच्या मोदकाची आठवण आली. होय, तिची स्पेशालिटी जायफळ आणि वेलची. काय सुंदर करायच्या रमावहिनी मोदक. हिने एकदा रेसिपी विचारली होती, पण कशाचं काय इतक्या वर्षात हिला मोदक करणं जमलंच नाही. हो का? आता खाताय ना रमा वहिनींच्या हातच्या मोदकासारखे मोदक? हा हा मग. पण आनंदी खरं सांगू, अगदी असं वाटतंय ना की रमा वहिनींनीच मोदक केलेत. अप्रतिम. मी प्रसाद देऊन येते. आनंदी काय असं का बघतेस? नाही काही नाही. आरतीला का नाही थांबलात? खूप लोक होती ना. मग काय झालं? नाही, मी असं खूप लोकांमध्ये थांबत नाही. काय आहे की ती लहान मुलं असतात ना, ती कानापाशी टाळा वाजवतात किंवा मोठमोठ्याने आरत्या म्हणतात. डोकं दुखायला लागतं माझं, म्हणून म्हटलं जरा नंतरच येते. तर तू चालीस? प्रसाद घेऊन आलीये तुमच्यासाठी. हो का? नंतर घेते. कोणते वहिनी? हा जायफळची पद्धत कामी आली. हा आली ना, येणारच होती. कोणी सांगितलं? मी ना. आता बघ, मस्तपैकी जायफळ घातलेले मोदक खाऊन सगळेजण ढाराढूर झोपतील. भक्तांना आराम आणि बाप्पालाही आराम. ए बाबा तू इथे आहेस? तुला माहितीये मी आणि आनंदीने ना सगळ्यांना आमंत्रण दिली. आनंदी, मी आता वॉचमॅन काकांना पण आमंत्रण देऊन आले. बाबा तुला माहितीये मी तर आजी आजोबांना पण दिलं. चिंगी काय? हात दे पुढे. हे मोदक घ्यायचे
आणि आजी आजोबांना देऊन यायचे. चिंगी, प्रसादाला नाही नाही म्हणणार ते, आणि तुझ्या हातून तर नाहीच नाही. जा बाळा, देऊन ये. जा ना. शिंगे आले. कोणी नाही, मीच आले. काय ग? प्रसाद द्यायला आले होते. शिंगे बेटा, अगं तुझ्यावर रागावताही येत नाहीये, पण खरंच हे नको. अहो असं काय करताय? प्रसादाला काय नाही म्हणताय? आणि तेही लाडक्या नातीने आणलेल्या प्रसादाला. अगं पण खाओ प्रसाद, खा तुम्ही. चिंगी, दे आजोबांना प्रसाद, नाहीतर देव बाप्पा कान कापेल ना आजोबाचा. आधी तुला सुद्धा दे मला पण. अहो असं काय बघताय? खा ना तो प्रसाद. अगं मी खातोय, हे बघ खातोय. रमा, खातोय ना. कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उदीर मामा की जय. बाबा, काय झालं रडायला? काय हवंय? अजून 2-3 दिवस ठेवूया ना बाप्पाला घरी. हे बघ बाळा, तू जेव्हा घराबाहेर असतेस मग तेव्हा वेळेत तू घरी आली नाहीस की आम्ही घरचे कसे तुझी काळजी करत असतो, तसं बाप्पाच्या घरचे सुद्धा त्याची काळजी करत असतील ना. कारण बाप्पा यावेळी त्याच्या घरी न सांगता आपल्याकडे आलाय. मग आपण आता त्याला वेळेत घरी पाठवायला पाहिजे की नाही, है ना? जरूर. शहाणं बाळ. चिंगी, तुला माहितीये आमच्याकडे तर 6 दिवस असणार आहेत गणपती. बाबा, चला चला या बाळा, इकडे ये. माझा बाप्पा. माफ करा, पण हे काय जे सगळं चाललंय ते आता थांबवावं लागेल. अरे काय झालं? काय झालं सांगायला लागेल का? एवढ्या मोठ्याने आवाज केलाय. अहो साहेब, इतर वेळेला आम्ही गाणी लावत सुद्धा नाही, पण जरा आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना, त्यामुळे जरा. मान्य आहे, पण तुम्हाला कळत नाही का? या बिल्डिंग मध्ये सिनियर सिटीजन राहतात, त्यांना त्रास होतो. एकच दिवस तर करतोय ना, यांना काय प्रॉब्लेम आहे? नाहीतर काय, स्वतःला कसली हाऊस मौज नाहीये, निदान दुसऱ्यांच्या आनंदावर विरझण तरी नका घालू. हे बघा, हे सगळं ताबडतोब बंद करा, नाहीतर स्पीकर वगैरे सगळं जप्त करावं लागेल. असं कसं साहेब? कुणी काही तक्रार करेल आणि तुम्ही पण. ओ, नीट बोलायचा. साहेब, त्यांच्या वतीने मी माफी मागतो. आपण बाजूला जाऊन बोलूया का जरा, प्लीज? काय झालं? कर्णिक साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्हाला तर सगळे कायदे माहिती आहेत ना.
आणि अशा कंप्लेंट तुमच्या सोसायटी म्हणून एकदा आलेल्या नाहीत ना. मान्य आहे, गणपती आहे, सण आहे, आणि आम्हालाही आवडत नाही कोणाला सणासुदीला दुखवायला. समजून घ्या तुम्ही. आणि काय ते सारखे सारखे फोन करत राहतात हो. आणि एकदा केले तर ठीक आहे ना. हा, तुम्ही तुमचा आनंद साजरा करा, पण जरा बेतानं. मुरारी, हा, काय झालं? मी काही नाही केला. मला तो बाकडा सापडत नव्हता म्हणून तो स्पीकरचा तोंड तिकडे लावला. तो आवाज थोडासा बाहेर गेला. ऐक साहेब म्हणतात गाणी लावायची नाही. मैया शपथ सांगतो मी काहीच नाही केलं. अरे गाणी नाही लावायची एवढंच सांगितलेलं आहे. एवढंच? हा, नाही लावत. हा, ठीक, जा. धन्यवाद सहकार्याबद्दल कर्णिक साहेब. येतो मी. आता बघूया कशावर नाचतात ते. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. बाबा नको ना पाठवू बाप्पाला त्याच्या घरी. राहू दे ना आपल्याकडे. चिंगी, तुला बाप्पाला आणायचं होतं ना घरी, आपण आणलं. तुला बाप्पासाठी मोदक बनवायचे होते, तू मोदक पण बनवलेस, बाप्पाची पूजा पण केलीस. बाप्पाने तुला खूप आशीर्वाद दिले. आता बाप्पाला घरी जायचं. जाऊ दे ना त्याला त्याच्या घरी. हा, तू बाप्पासाठी काय काय केलंस, बाप्पाला किती खाऊ दिलंस. आता तो त्याच्या घरी जाणार आणि त्याच्या आई बाबांना सगळं सांगणार आणि तो बाबांजवळ हट्ट करणार. बाप्पा म्हणणार की मी ह्या वर्षी कसं चिंगीच्या घरी गेलो होतो तसं पुढच्या वर्षी पण जाणार, दरवर्षी जाणार. जाऊ दे ना त्याला आपल्याकडच्या गमती जमती सांगायला. पुढच्या वर्षी आपण परत आणूयात बाप्पा. जाऊ दे ना त्याला. चला. बोला गणपती बाप्पा. माझी आई ते पाटकर तुरुंगात टाकतील तुला. पटन काय? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.